अंतर्दिशेने आपण आलेलो आहोत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये। मंडळी, प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर प्रचार देखील जोरदार होतोय। इथली लढत देखील रंजक आहे। एकीकडनं आपण जर बघितलं तर महायुतीकडनं विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे ती माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना। त्यामुळे आपण जर पाहिलं तर लढत इथे रंजक होत असताना लोकांना नेमकं काय वाटतं चला आपण जाणून घेऊयात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। चला, इथे काय नागरिक इथे उभे असल्याचं आपण पाहतोय। दादा, एकूणच मूड जो आहे तो मूड आपल्याला दिसून येतो इलेक्शनचा। आम्ही मूड महाराष्ट्राचा जाणून घेतोय रायगडमधला। रायगडला कोणत्याही करिश्माई व्यक्तीच्या लाटेला न जुमानणारा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं, पण यंदा मतदारांचा मूड काय? मतदानाचा मूड म्हणजे असा आहे की दोन्ही पक्ष आहेत हे शिवसेनेमधले आहेत। आज शिवसेनेमधले असल्या कारणाने कुणाला मतं द्यायची हे नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। कारण का इथं राष्ट्रवादीचा उमेदवार एक आहे आणि शिवसेनेचा आहे आनंद गीते, परंतु दोन्ही जे उमेदवार आहेत ते चांगले आहेत, चांगले काम करणारे दोन्ही उमेदवार आहेत। पण निवडाव तो एक लागेल। हा, निवडाव एक लागेल। मग काय विचार करू पुढच्या वेळेला विचार करू। कोकणातली लोक कपूट पाहिलं कणकवलीपासून विचार करू असं म्हणतात। आणखीन काही लोकांशी बोलूयात। हा दादा, काय इथलेच? मग इथले कुठले? माडचे का? मांडलं गाव मांडलं गाव। बर काय मग मतदान करणार? म्हणजे काय करणारच। कोण जे आपला येईल त्याच्या मत द्यायचं आपला हक्क आहे तो। हक्क आहे आपल्याला। वा क्या बात आहे। काय मूड आहे मग इथं महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा बघू आता कोण जे येईल इथला रायगडमधला काय मूड आहे? थांबा तुम्ही जरा माझा आहे का म्हणजे कसं हा ऐका, शांत ऐकायचा। शांत ऐकणं। आज रोजी पाणी तिथं आम्हाला मांडलं नाना तिथं पियाला पाण्याचा टिपा नाही। बर आज रोजी पाणी आम्ही कुजवत नाही, एक डोक्याचा टिपा पडतोय। बर ही कुणी आठवायची? बरोबर लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवले पाहिजे, मग तेच ना. सरकारने सोडवले पाहिजे। सरकार सोडलं पाहिजे। मग हे आपली तक्रार घ्यायचं कोण? बरं, मग आता एकदा जोरदार तुमची तक्रार सांगून द्या टीव्ही समोर, कॅमेरा समोर बोला। एवढंच हा, उद्याच्या उद्या आम्हाला सडवाडी कुसगाव सडवाडी हा. इथं टँकर पाण्याचा पाहिजे। बर एक मिनिट जरा आणि नाही मिळालं तर? नाही मिळालं तर मग काय करायचं? म्हणजे आमचं प्रश्न आमचे हाय ते आम्हाला वाढायला पाहिजे। होय ना? त्याला मग तिथनं कसं तरी ढोबळ करतो तिथं वाजता पाणीवर आम्ही चढवतो। बर पण उद्याच्या उद्या एक टँकर पाण्याचा सडवाडी पाहिजे। बस, काकांनी निरोप देऊन टाकलेला आहे, एक टँकर मिळालाच पाहिजे। ही परिस्थिती मंडळी, पाणी नाही तर काहीच होऊ शकत नाही। चला पुढे जाऊया। हा, पाणी नाही ना? पाणी उद्याच्या उद्या सडवाडीवर म्हणजे कुठं कुसगाव दाराचा कोण तिथं सडवाडी जरा डोक्यात घ्या। सडवाडी विहीर आहे, विहिरीमध्ये टँकर वाचायचं। बरं होतायचा, त्यांनी निरोप देऊन टाकलेला। हा, नमस्कार। होणार। हा, काय मग काय एकूण मूड आहे सध्या रायगड लोकसभा? रायगडमध्ये तुम्हाला सांगतो की मोदीच पाहिजे। हा, या राज्याला मोदीच पाहिजे, भारताला दुसरं कोण नाही। दुसरं कोण नाही। मग कोण आहेत महायुतीचे उमेदवार? कोण आहेत तिथे? आहेत ना, तटकरे आहेत। तटकरे आहेत। मग पुन्हा एकदा तटकरे? लोक अनंत गीते म्हणतात। नाही, तटकरे जाणार। तटकरे येणार। आनंद गीते कधी इथं 5 वर्षात कधी फेरच मारली नाही, दिसलीच नाहीत। 5 वेळा आले पण इकडे यायचेच नाही, हो, लोकांची कामं करायची नाही। रायगडची मानसिकता थोडी वेगळी आहे। हा? वेगळी मानसिकता रायगडची वेगळी। रायगडची नाही, हा, हे महाड जिल्ह्याची सांगतो। महाड जिल्ह्याबद्दलचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। हा, इथं केवढा घेतली सुतळी, कशासाठी लागणार? मंडप बांधायला लागलं। मंडप बांधणार? हा, मग आता हे इलेक्शन आलंय, मंडप नको बांधायला? बरोबर। अरे वा, इलेक्शनच्या कामामध्ये हातभार लावणारे मंडप व्यावसायिक आपल्याला भेटलेले। मंडप कोणाचा बांधायचा? दोघांचा बांधायचा। पण विजयाचा मंडप कोणाचा असणार? आता बघूया आपण, आताच काय बोलू? काय ठरवलंय आमचं काही? नाही, काही नाही ठरलं। काय नाही ठरलंय? हा? त्याच्यामुळे मंडप बांधला जाणार, पण कोणाचा? आता काय बघूया, अजून 8-15 दिवस राहिले, त्याच समजेल कोणाचा मंडप बांधायचा। चला बघूयात कोणाचा तुम्ही मंडप बांधताय। चला आपला